श्री गुरुपादुकाभ्याम नमः. परमपूज्य स्वामी प्रज्ञानंद लिखित ओंकार स्वरूपा सद्गुरू समर्था या ग्रंथाचं वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया या ग्रंथातील प्रकरण 4 ओंकार स्वरूपा सद्गुरू समर्था याचा भाग 5. परमार्थ करायला लागलात, नामस्मरण भजन पूजन करायला लागलात की तुमच्या अंतःकरणातले सारे रसभाव ते उत्फुल्ल होऊन तुमच्या अंतःकरणात प्रकट व्हायला पाहिजेत. म्हणून जो आनंदी असतो तो प्रसन्न असतो, जो शांत असतो तो तृप्त असतो, तो साधक. साधकाची ही व्याख्या सद्गुरू मामांनी आपल्याला दिली आहे, सांगितली आहे. आपली साधना, आपला मार्ग त्या दिशेनं जाणारा आहे. हे जे सगळं आहे त्यात 1-2 गोष्टींचं फक्त स्पष्टीकरण करण्याचा प्रयत्न करतो. एकनाथ महाराज म्हणतात, ओंकार स्वरूपा. सद्गुरू कसे आहेत? ओंकार स्वरूप आहेत. ओम हे अक्षर कसं तयार झालं? अ, आकार, उकार आणि मकार या तिघांच्या एकत्रित येण्यानं ओंकार तयार झाला. शास्त्र असं सांगतं, तत्ववेत्ते असं सांगतात, अनुभव देणारे असं सांगतात की या विश्वनिर्मितीच्या अगदी पूर्वी कल्पनेनं जितकं लांब जाता येण्याची शक्यता आहे तितकं जा. तिथं काय होतं? या विश्वामध्ये, या जगामध्ये, या सबंध विश्वामध्ये एकच एक सत्ता, एकच एक तत्व भरून राहिलेलं होतं. ते तत्व कसं होतं? तर ते पूर्ण आनंदमय होतं, प्रज्ञानंदमय होतं, विकल्परहित होतं. ही त्या मूळ सत्तेची मूळ स्थिती आहे. विश्वाचा प्रारंभ करून देणारी जी मूळ सत्ता, तिचं हे मूळ स्वरूप आहे. आणि या सत्तेला असं वाटलं की आपण एकाकी आहोत, आपलं मन आपल्याजवळ रमत नाही. म्हणून आपण बहुत व्हावं, एकोहम बहुस्याम. आपली स्वरूपावस्था आपण पहावी, आपली ब्राह्मी स्थिती आपण पहावी, जाणावी, ओळखावी. या संकल्पानं त्या मूळ सत्तेनं आपल्याच ठिकाणी असणाऱ्या शक्तीच्या प्रकटीकरणाला प्रारंभ केला. मग सृष्टी निर्माण झाली. पहिल्यांदा सृष्टी निर्माण करण्याची इच्छा असं तरी का वाटलं? काही चिंतन करता करता लोक आक्षेप घेतात की देवाला आपल्या आनंदाकरता हे सगळं व्हावं असं वाटलं. पण आम्ही दुःख भोगतोय, त्याचं काय? आणि त्याच्याकरता आम्ही का इतक्या हाल अपेष्टा दुःख भोगावीत? तक्रार करणारी माणसं सगळीकडेच तक्रार करतात. वस्तुस्थिती अशी आहे की भगवंताला आपलं स्वरूप पाहण्याची जी इच्छा झाली, त्या इच्छेला लीला असं म्हणतात, सहज लीला. त्या लीलेच्या पाठीमागे काही फार मोठा आग्रही हेतू असतोच अशातला भाग नाही. अगदी लहान पोर असतं पाळण्यात ठेवलेलं, 4-6 महिन्याचं पोर असतं. ते उगाचच हातपाय हलवतं, इकडे तिकडे वळतं, मध्येच खुदकन हसतं, मध्येच रडतं. ही त्या बालकाची चाललेली सगळी लीला असते. त्या बालकाला काही कळत नाही, अजाणतेपणानंच ते हे सगळं करत असतं. पण त्या सगळ्या हालचाली करत असताना नकळत आपल्या अस्तित्वाचा वेध ते पोर घेत राहिलेलं असतं. तसं या मूळ सत्तेनं, या मूळ तत्वानं एकोहम बहुस्याम असा संकल्प केला आणि त्याच्या संकल्पामधूनच महामाया प्रकट झाली, प्रकृती प्रकट झाली. परब्रह्माच्या संकल्पामध्ये प्रकृती निर्माण करण्याचं सामर्थ्य होतं आणि हे सगळं विश्व म्हणजे त्या प्रकृतीनं निर्माण केलेला सगळा पसारा आहे. एवढं सगळं विश्व निर्माण केलं, प्रकृती निर्माण केली, माया निर्माण केली आणि तरी ते मूळ स्वरूप जे आहे ते पुन्हा तसंच आहे तसंच शिल्लक आहे. त्याच्यात काही विकार घडलेला नाही. या सगळ्या प्रकटीकरणाला त्या परब्रह्माचं शबल स्वरूप असं म्हणतात. जरा मूळ अवस्था सोडून खाली आलं म्हणून त्याला शबल असं म्हणायचं की आपलंच रूप आपण पाहावं असं वाटलं म्हणून त्यानं ह्या प्रकटीकरणाला सुरुवात केली. आणि हे खरं आहे की नाही
आपला स्वतःचाच जरा वेध घेऊन बघा. कपडे करायचेत, आरशासमोर आपण उभे राहिलेलो असतो. कितीही बरे वाईट कपडे केले, किती त्या चेहऱ्याला नटवलं सजवलं तरीसुद्धा नाना तऱ्हेचे त्या चेहऱ्याला आकार देण्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला आनंद वाटत असतो. उगाचच नाक वाकडं करेल, तोंड वाकडं करेल, जिव्हा वाकडी करेल, ओठ वाकडा करेल, इकडे एकदा वळून पाहील, तिकडे एकदा वळून पाहील. तुम्ही जसे आहात तसेच दिसणार आहात ना. पण नाही, लीला. माझं वेगळेपण या कपड्यामध्ये कसं दिसतं, दागिन्यामध्ये कसं दिसतं, त्याचा आनंद मला लुटायचा आहे, असं प्रत्येक व्यक्तीला मनातून वाटत असतं. तसंच नेमकं त्या मूळ सत्तेला वाटलं आणि त्या सत्तेनं स्थूल, सूक्ष्म आणि कारण अशा 3 अवस्था त्या प्रकृतीच्या माध्यमातून या जगामध्ये निर्माण केल्या. स्थूल, सूक्ष्म, कारण, महाकारण नावाची 4थी अवस्था आहे. ती या सगळ्याच्या पलीकडची आहे. त्याचा विचार करता येत नाही. हे सगळं घडत असताना जो नाद निर्माण झाला या विश्वामध्ये त्याला ओंकार म्हणायचं. सद्गुरू कसे आहेत? ओंकार स्वरूप आहेत. अकार, उकार आणि मकार यातून निर्माण झालेला जो पहिला मूळध्वनी तो ओंकाराचा. ती विराट शक्ती होती. विश्व निर्माण करण्याची शक्ती त्यातून आली आणि त्या शक्तीला शास्त्राच्या आधारानं ब्रह्मशक्ती असं आपण म्हणतो. ब्रह्मा, विष्णू, महेश हे 3 देव त्या प्रकृतीनं निर्माण केले त्या मूळ सत्तेच्या इच्छेप्रमाणे. आज इथेच थांबूया. यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया. राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय.